ONGCच्या पनवेल फेज 1, फेज 2 येथे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा देत असलेल्या 7 स्थानिक कंत्राटी कामगारांना अचानक आणि बेकायदेशीररित्या कामावरून कमी केल्याच्या निर्णयामुळे स्थानिक गावकऱ्यांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामगारांची भूमिका समजून घेतली आणि ONGCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र शब्दात आपला विरोध दर्शवला। त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत सर्व 7 कामगारांना त्वरित पुनर्नियुक्ती करण्यात यावी, तसेच त्यांची सेवा, सातत्य, ज्येष्ठता, वेतन आणि इतर सर्व लाभांचे पूर्ण संरक्षण केले जावे। या व्यतिरिक्त भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याला मनमानी सेवाबंदी केली जाणार नाही याचे लिखित आश्वासन ONGC व्यवस्थापनाने द्यावे अशी मागणी केली आहे। तसेच या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 24 नोव्हेंबर 2025 रोजी ONGC पनवेल फेज 1, फेज 2 मधील सर्व कामकाज शांततापूर्ण पद्धतीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। या आंदोलनादरम्यान स्थितीचा कोणताही बिघाड झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ONGC व्यवस्थापनावर राहील असा इशारा दिला आहे। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह ONGCचे अधिकारी आणि भाजपचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते।